प्रसिद्ध साहित्यिक महाश्वेता देवी यांचं निधन झालंय। वयाच्या 90व्या वर्षी कोलकात्यातल्या रुग्णालयात त्यांचं निधन झालंय। महाश्वेता देवी प्रसिद्ध बांगला साहित्यिक आहेत। महाश्वेता देवींना 1996 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं, तर पद्मविभूषण आणि मॅगसेसे पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी प्रकाश दांडगे सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रकाश, काय सांगाल महाश्वेता देवी यांच्या कारकिर्दीबद्दल? महाश्वेता देवी ह्या लोकांमध्ये राहणाऱ्या आणि लोकांचं जीवन समजून घेत त्यांच्या जीवनाला नवीन दिशा देणाऱ्या एक लेखिका होत्या। त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता, पद्मविभूषण, ज्ञानपीठ, मॅगसेसे अवॉर्ड असे कित्येक सन्मान त्यांना मिळालेले होते। पण या सगळ्या सन्मानांच्या पुढे जात लोकांसाठी लढणारी आणि जे पीडित आहेत, वंचित आहेत, शोषित आहेत अशा आदिवासींच्या किंवा जो पिचलेला वर्ग आहे यांच्यासाठी आयुष्यभर लढा देणारी एक मोठी विदुषी आणि एक लोकांची लेखिका आपल्यातनं गेलेली आहे। 90 वर्षाचा त्यांचा जो कार्यकाळ आहे, हा सगळा कार्यकाळ हा या संघर्षात गेलेला आहे। त्यांचं अख्खं आयुष्य एक संघर्षमय होतं आणि त्या संघर्षातनंच त्यांचं लेखन झालं आणि त्या लेखनाने पुन्हा नव्या संघर्षाला एक नवे जन्म दिला। त्याच्यामुळे अशा प्रकारची लेखिका जी सतत लोकांमध्ये राहिली, सामान्यतः लेखक हा लोकांच्या पेक्षा पटकून वागतो असा एक गैरसमज काही असतो, पण महाश्वेता देवींचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या सतत लोकांमध्ये वावरल्या, लोकांचे प्रश्न समजून घेतले आणि सर्वसामान्यांची बाजू त्यांनी कुठल्याही भीडभाड न बाळगता, कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता वेशीवर टांगली। सत्ताधारी कोणीही असो, महाश्वेता देवी ह्या सतत सर्वसामान्यांच्या बाजूने राहिल्या। त्याच्यामुळे त्यांचं लेखन लोकप्रिय होतं, तसंच त्यांचा एक सत्ताधाऱ्यांना धाकही होता। 90 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ हा एक आदरयुक्त दरारा एखाद्या लेखिकेचा असतो असं म्हणणं अशा प्रकारचा होता। महाश्वेता देवींचं नुसतं असणं ही एक आश्वासक होतं। आता त्या गेल्या आहेत, पण त्यांचं साहित्य अजूनही पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील एवढं एक नक्कीच। प्रकाश, धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी। आपण पाहतोय प्रसिद्ध बांगला साहित्यिक महाश्वेता देवी यांचं वयाच्या 90व्या वर्षी कोलकात्यातल्या रुग्णालयात निधन झालंय। त्यांनी साहित्यासाठी जे योगदान दिलं त्यासाठी त्यांना 1996 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार, त्याचबरोबर पद्मविभूषण आणि मॅगसेसे पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।